जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। तू ही भीम है, तू ही बुद्ध है, तू ही भीम है, तू ही बुद्ध है। तू ज्योति गुरु, तू ही सामसी, तू ज्योति गुरु, तू ही सामसी। हर नाम में तू समा रहा। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। तू ही भीम है, तू ही बुद्ध है, तू ज्योति गुरु, तू ही सामसी। हर नाम में तू समा रहा। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। सन 1981ला गावात जातीवादातून वाद झाला होता। त्यावेळी मारुतीच्या मंदिरावर पोथी वाचत होते। पोथी वाचायला नाथा मास्तर राहत असत। पोथी ऐकायला आपल्या बुद्धवाड्यातील काही महिला जात होत्या, परंतु वाद झाल्यामुळे पोथी ऐकायला जाणे बंद झाले। मग त्याला पर्याय म्हणून आम्ही आपल्या समाज मंदिरात बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाचे वाचन करण्याचे ठरविले व वाचनाला सुरुवातसुद्धा केली। वाचन परस्पर मेंबर तर कधी रतन सरकटे करीत असत व त्याचा अर्थ मी समजून सांगत होतो। ग्रंथ वाचन रात्री 12 वाजेपर्यंत चालायचे। आपल्या महिला मराठी समाजाच्या शेतामध्ये काम करण्याकरता जात असत। मराठी समाजाच्या महिला आपल्या महिलांना विचारत, तुमची पोथी फोडून कोण सांगते? त्यावेळी आपल्या महिला त्यांना सांगत, त्या गायबाईचं पोरगं। त्या म्हणत, बाई आमच्या पोथीपेक्षा तुमची पोथी लय चांगली आहे। पोथी वाचन करीत असतानाच मला शिक्षकाची नोकरी लागली करिता मला जाणीबाग होती। मी सप्टेंबर 1982ला अकोट येथे जीप विद्यालयात सेवेत रुजू झालो। मध्ये सुट्टी होती करिता मी गावी आलो। रात्री पोथी वाचायला मी गेलो असता असे कळाले की लाऊडस्पीकरचे दोन्ही युनिट कोणीतरी काढून नेले करिता बिना माईकनेच ग्रंथ वाचन चालू आहे। मग आम्ही सर्वांनी ठरवले आजच्या दिवस सर्कसवाल्याचे युनिट आणू व त्याप्रमाणे युनिट आणले व ग्रंथ वाचनाला सुरुवात केली। ग्रंथामध्ये तथागतांनी कर्मावर आधारित लेखन केले। तेच लेखन आम्ही वाचू लागलो व वाईट कर्म केल्याने आपले कसे नुकसान होते हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करू लागलो करिता तथागत म्हणतात, आपण जीवन जगत असताना पंचशीलीचं पालन करायला पाहिजे। प्राणी हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटी बोलू नये, मद्यपान करू नये। आपल्या येथील घटना पाहिली असता समाज मंदिरात ग्रंथ वाचन चालू असताना कोण्यातरी इसमाने आपल्या लाऊडस्पीकरचे दोन्ही युनिट काढून नेले। म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्याने चोरी केली। चोरी करणे हे वाईटच कर्म आहे आणि हे केल्यानंतर त्याला त्याचं फळ वाईटच मिळणार आहे। वाईट कर्म करते वेळेस आपल्याला बरे वाटते, परंतु त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात। रात्रीचे 12 वाजेपर्यंत कर्मावर उहापोह केल्यानंतर युनिट नेणाऱ्याला तथागतांनी सद्बुद्धी दिली
आम्ही घरी गेल्यानंतर रात्री कधी युनिट आणून ठेवले याचा पत्तासुद्धा लागला नाही. सकाळी महिला विहिरीवर पाणी भरण्याकरता आल्या असता त्यांनी ते युनिट पाहिले. पूर्ण बुद्धवाड्यात वार्ता पसरली. युनिट आणून ठेवले. तामसी हे गाव मामाचे असल्याकारणे सर्व मंडळी माझी मेवणे होते व त्यांच्या पत्नी माझ्या बहिणी. त्या म्हणू लागल्या, बाई, आमचा भाऊ आला म्हणूनच ज्याने युनिट नेले होते त्याने आणून दिले. त्यावेळी आम्ही तिथेच होतो. मी म्हणालो, बाई, तसे नाही. युनिट नेणाऱ्याला पश्चाताप झाला. त्याला त्याची चूक कळाली व ती बुद्धी त्याला तथागत बुद्धानेच दिली आणि म्हणून त्याने आपले दोन्ही युनिट आणून दिले. आपण चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते. जीवन सुखमय होते. करिता बुद्धाने दानाला महत्त्व दिले आहे. दान करणे हे कुशल कर्म आहे. बुद्धाचे हे वचन ऐकून बरेच बुद्ध उपासक प्रभावित झाले होते. ग्रंथ वाचन चालूच होते. ग्रंथ वाचनानंतर सर्व बुद्धवाड्यातील सर्वांनी धम्मदान देऊन सर्वांना भोजनदान दिले. मला मात्र त्या समयी उपस्थित राहता आले नाही. परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी गावी आलो असता माझे मित्र रतन सरकटे व परसराम मेंबर नेहमीप्रमाणे रात्रीला गप्पा मारत बसलो असता ते म्हणाले, मास्तर, सोपान सरकटे यांचे असे म्हणणे आहे की ग्रंथाचा शेवटचा अध्याय वाचन करायचा व त्याचा अर्थ तुम्ही समजून सांगायचा. ग्रंथ वाचन समाप्ती करायची आणि संपूर्ण बौद्धवाड्याला मी स्वतः भोजनदान देणार आहोत. असे सोपान मारुती सरकटे यांचे म्हणणे आहे. मी त्यांना म्हटले, हे तर अतिशय कुशल कर्म आहे आणि हे त्यांनासुद्धा कळाले. चला तर आपण तसे नियोजन करूया व तसे नियोजन करून बुद्ध यांनी धम्मा ग्रंथ वाचनाचा दिवस ठरविला. त्या दिवशी संपूर्ण बौद्धवाड्यातील महिला सकाळीच स्नान करून बुद्ध मंदिरात जमा झाल्या व स्वयंपाकाची तयारी चालू झाली व तसेच पुरुष वर्ग आपापले काम करीत आहेत. कोणी भाजी चिरण्याचे काम करत आहेत तर कोणी वरण भात याची तयारी करत आहेत आणि त्याचप्रमाणे इकडे ग्रंथ वाचनसुद्धा चालू आहे. आणि ठरल्याप्रमाणे ग्रंथ वाचन झाले व त्यानंतर सर्व बौद्ध उपासकांनी उपासिकांनी आनंदाने भोजन घेतले आणि या संपूर्ण भोजनदानाचा खर्च सोपान मामा यांनी केला. एवढेच काय, रात्रीला नागठाणा येथील कलापथ कार्यक्रमाचं आयोजन करून आनंदी आनंद चौकडे अशा प्रकारे वातावरण आहे. आणि हीच तथागत बुद्धाची शिकवण आहे. भवतु सब्ब मंगलम्. मोबाईल सोडशील आतमध्ये पाणी आणि त्यावेळेस ते जे विरोधी नाही हे जे बांधकाम नाही हे पूर्ण बांधकाम वरचं नवीन आहे आणि पुढं पुढं काय झालं कमी उडालं पाणी नंतर मग ते गळ्याची
आणि स्मशानभूमीचं इथं वापर करतो. परंतु आता काय झालं ते आपण वडाची विहीर पाहिली ना, ती वडाच्या विहिरीचं पाणी कमी होतं, पाणी आटत आहे. आणि म्हणून काय झालं, शासनानं नवीन विहीर पाडून दिली. तर त्या विहिरीकडे आपण जातो. आता त्या विहिरीकडे जाऊ. त्या विहिरीला भरपूर पाणी लागलं. तर ती विहिरीला जातो आणि या बाजूला तिथे छान छान हिरवी झाडं दिसत आहेत. आणि त्यावेळेस जे काही तलाव नव्हता, आता यांनी हा तलावसुद्धा खोदलेला आहे की बाबा जास्त पाणी राहिले आहे आणि गावकऱ्याला त्याचा फायदा होईल. त्यामुळं या तलावाचं खोदकाम केलं. परंतु प्रथमतः ती विहीर केली होती. आता त्याचा परिणाम झाला म्हणतात की विहीर झाली टेकड्यावर झालं खाली, त्या विहिरीतच पाणी इकडे येते, त्या विहिरीत पाणी लागते. पाणी होतं ना, जे असं काढायला लागत आहे ते तर फुल कमी झाले, फुल झाले. आणि आम्ही एकदा पुढे टाकल्या की वर निघायचं काम. आधी पोहा पाठवून पोहा, आधी पोहा पाठवून पोहा, सारखं खतच नाही. जोपर्यंत आम्ही वर काही निघत नव्हतो आणि आमच्या शरीर लागायच्या कोण जास्त वर पोहोचतो, अशा आमच्या शरीर लागायच्या, अशा शरीर लागायच्या. म्हणजे अशी आमची विहीर आहे. आणि हे सांगण्याचं कारण काय माहिती का, माझं लग्न होईपर्यंत आणि लोक लागेपर्यंत याच गावात राहतो. आणि मग इथलं पाणी सुद्धा यायला घातलं वापरायचे. त्यासाठी हे विहीर दाखवलं आहे. आता ही विहीर, आता मी वाशिम राहतो. तुमचं नाव सांगा एकदा. कल्पना पुढे. अरे बाबा बाबा बाबा, सारे लोक घुसले हो माझ्या घरात. डॉक्टर माझ्या घरात चला. मेवणे आहेत ते आमचे, ते मेवणे आहेत. बाई तिकडे ये बाई, पुणे पुणे असे नाही. आता हे बाई श्रीराम सरकडे माझे मेवणे होते आणि त्याची ही सूट बाईचं नाव काय प्रयत्न आहे कुठे काय झालं बंद तर भेटतील आणि नसतोय का अरे बाबा नाव सरकडे बऱ्याच पैसा नसतो. सरकडे मेवणे त्यांचा सुद्धा नसतो. त्यांचे हे नाव काय म्हटलं, कल्पना पुढे सरकडे. अलग लक्षात. आता हे पहा, हे पहिलं जे होतं ना, हे तलाव नव्हता. इथं स्मशानभूमी होती. महादेवाचं मंदिर होतं, ते तिकडं महादेवाचं मंदिर होतं. मी तामशीला तुला सांगितलं, तामशीला असताना बाजारला चाललो की त्या संतांच्या मंदिरात महादेवाचं दर्शन घेताना पुढे जातो. तसं इथं एक महादेवाचं मंदिर. परंतु मंदिरात आपल्याला परमेश नव्हता, करता येत नव्हतं. आणि तोपर्यंत आज्ञा नसल्यामुळं आपल्याला पदार्थ पूर्ण प्रसाद घेतात होते. आणि मग मी सुद्धा त्याच्यासोबत काढतो. पाणी घ्यायला होतं. त्याच्यानंतर बाबा जगाच्या कॉलेजमध्ये औरंगाबादला गेलो. त्यावेळेस मला समजलं की करायला आपण पुण्यात मंदिरात आहे आणि पुण्यात जेव्हा दर्शन घ्यायचं नाही. बाबासाहेबांनी तिथं जमा केला आहे. तो बुद्धाच्या मार्गाने चला आणि 22 पालन करा. परंतु अजूनही आपले काही महाराष्ट्र आहेत, अजूनही काही महाराष्ट्र
तामशीला राहतो इथे राहतो काय करतो बाहेर बोलले